नमस्कार सगळ्यांना. मी पुड्या भरायला लागले बघा. देवाचं ताप गणपती आले तर गणपतीसाठी मी पुड्या भरायला लागले बघा. किती रात्र झाले. रात्री पण बघा मी 2 वाजता जागले आणि 3ला झोपले. मी 3ला झोपले. 3ला जाऊ द्या. देवाचं हे देव परमेश्वर मला आशीर्वाद देईन. लाईक करताना तर तुम्हाला आशीर्वाद देईन. गणपती बाबाचा आहे बघा. हे माल सगळा, हे पुड्या वडभरण हे सगळं. आता हे 15 दिवस रात दिवस हे पॅकिंग करून द्यायचं बघा सगळ्यांना. बहिणींनो, लय म्हणजे मी तर म्हणते मी कोणचं पुण्य केलं होतं ते मला हे काम भेटलंय. मी तर अशी म्हणते देवाला की देवा मी किती भाग्यवान आहे. मला हे देवाचं हळद कुंकू भरायचं, हे 7 आयटम टाकायचं, पाकिट बनवायचं नाही का. मला म्हणजे कितीतरी मला भारी वाटते. मला नाही वाटत की मी मेहनत करते. मला मेहनत बिलकुल नाही वाटत की मी मेहनत करते. मला बिलकुल वाटत नाही. आता बघा हे हळदी कुंकाच्या पुड्या भरणं कुणी बी नाही भरत. भरलं कुणी तर एवढं तेवढं भरणार. मी एवढं मोठं भरते. एवढं मोठं मी भरते बहिणींनो. मी कंटाळ करत नाहीये. है का नाही रे तनु? मी कंटाळ करते क्या? नाही. हा बघा काय म्हणतोय ते. तू बोल ना भैया मावशनला. हमारी बड़ी मम्मी रात दिन करती है. बोल ना तभी विश्वास आएगा. बोल ना. हमारी बड़ी मम्मी रात दिन जाग के करती है. और कि वो भी नाच के करती है. क्या क्या नाच के काम करती है. हाँ कंटाल नहीं करती है. बोल मासी को बोल. हमारी बड़ी मम्मी बिल्कुल नहीं कंटाल करती. बोल. बिल्कुल नहीं करती. इनके लिए सब्सक्राइब करो. हाँ बघा काय म्हणते. आता ऐका, लेकराचं तरी ऐका आणि नंतर मग बघा माझा व्हिडिओ. मला लय मेहनत करू वाटते बहिणींनो. लय मेहनत करू वाटते. मला असं वाटते बघा. आता मी तर फुकट नाही करत बहिणींनो. मी फुकट नाही करत. फुकट मी बिलकुलच नाही करत. आता फुकट कसं करणार हो. आता पोट आहे ना, आपल्याला पण पोट आहे ना. मग फुकट कसं करणार. आता मी एवढं म्हणजे 1.5 लाख रुपये 3 लाख रुपये कर्ज आहे. 3 लाख रुपये. 1.5 लाख दुसरीकडलं आणि एका जागेवरलं 3 लाख. तेवढं माझ्यावर कर्ज आहे. पोरांना माहित नाही, सुनांना माहित नाही, पोरींना माहित नाही. तिथं आपले घर आहेत ना, तिथं मोडके तोडके. तर तिथं बघा असं रोड वरी आला आणि घर आपले असं खाली गेले तर मग एवढं भाडं तरी येत नव्हते म्हणजे कसं असं हे म्हणजे वाळू सिमेंट आणि रेते ह्याचं बांधकाम आहे. बांधकाम त्याचं आहे. पर वरी सलाप नाही आहे. सलाप असतं तर मी तिथं राहायला गेले असते. माझे लेकरं घेऊन, माझे 2 पोरं घेऊन, माझे नातू घेऊन मी तिथं राहिले असते. पर सलाप नाही ना. आणि आता बघा 3 लाख खर्च केलाय तर आता माझ्यावर सगळे नाराज येतं. म्हणजे मी गपचप केलं ना. तिकडं कुणीच नाही आलं. आता दिवाळीमध्ये कुणीच नाही आलं. म्हणजे मी म्हणलं कुणीच नका येऊ. तुम्ही नाही ना बांधकाम करत तर तुम्ही नका येऊ. जागा घेतली तसं मी बांधकाम पण मीच करन. मी माझ्या मेहनतीनं लहान लेकरं असताना जागा घेतली बघा बहिणींनो, भावांनो, माझ्या भाषेनं. लहान लेकरं असताना मी जागा घेतली. मग हे लेकरं मोठे झाले, जवान झाले, लग्न झाले. मग लेकरांचं काम आहे ना, सुनांचं काम आहे, लेकरांचं काम आहे. म्हणजे सुनांचं काय आहे काम. असं नाही म्हणत की सुनानीकडून पैसे आणून बांधाव हे ते. मी ते नाही म्हणत की आपल्या नवऱ्यांना सांगायचं, समजून सांगायचं. आता बघा आईनं तर तेवढं मोठं आपलं काम केले. मेन जागा तरी आहे ना. बरे झोपडी असू द्या बरी जागा तर आहे ना. असं बायकांनी त्यांच्या म्हणायला पाहिजे का नाही बरं बहिणींना. पोरांच्या बायकांनी म्हणायला पाहिजे का नाही. आपल्याला एवढी जागा आहे बघा. आता जागा तरी इथं भेटते का या शहरामध्ये. किती महाग आहे जागा.
आणि आपलं असं करून खायचं पोट म्हणल्यावर हातावरचं पोट आपल्या. आणि आता तुम्ही बघा, ते घर पडलं झडलं होतं, म्हणजे त्याला भाडं भेटत नव्हतं. भाडं भेटलं तरी भाडं कमी भेटायचं. आणि मग असं गळायचे घर गळायचे, पत्र फुटले होते. आता 20 वर्षाची पोरं लहान होते का, म्हणजे पोरं 15 वर्षाचे असते ना, 15 वर्षाचे, तेव्हा मी ते बांधलं होतं. आपलं पत्र टाकलं होते, भीती बांधल्या होत्या. आता त्या टायमाला पण बघा मी कर्ज करूनच केलं होतं त्या टायमाला पण. आणि म्हणलं आता लेकरं जवान झाले तर, लग्न झाले तर, बायका आल्या तर हे आता काहीतरी पोरं करते ना, त्यांच्या बायका समजून सांगते ना त्यांना, पोरी आहेत हुशार असं वाटलं मला. म्हणजे मी पोरींच्या आशेवर बसले होते की आपल्या सुनबाई नवऱ्याला चांगलं सांगून शिकवून मग घराचे विचार लोन करून करतं ना असं वाटलं होतं मला. पण तसं काहीच नाही घडलं, काहीच नाही घडलं. आमच्या सुनबाईनं त्यांच्या नवऱ्याला काहीच नाही सांगितलं, काहीच नाही सांगितलं. आपले घर फुटके तुटके आहेत तर त्याला नीट करावं किंवा तिथं सलाब टाकावं, मग आपण राहायला जाऊ, थोडं भाड्याने देऊ. काही एक होत नाही बहिणींना. सगळे जागा जर असली तर सगळं होते ना. जागा घ्यायची म्हणलं तर किती टेन्शन आहे. घेणारी एक आणि देणारी एक असा निघतो. आणि आपण काय 10-5 रुपये दिलेले असतात, 1-2 लाख रुपये दिलेले असतात, तर मग दुसराच भाव उगवतो. ते म्हणतो कुणाला ऐकली जागा, ते माझे हे असं तसं, दुसराच भाव म्हणतो. आजकाल असं आहे. आता हे आम्ही कधी बघा, हे लेकरं लहान होते तेव्हा घेतलेलं, लोकांचे कामं करून लहान लहान लेकरं, दूध पेते लेकरं, अंगावर दूध पेणारे लेकरं, असे लहान अशी तिथं लेकरं सोडून असं कामाला जायचं आणि तिथून लेकरू पाजायला घरी यायचं बहिणींना. म्हणजे एवढं परिस्थिती नाजूक. आणि तेवढ्या तापातून मी जागा घेतली. नंतर जरा लेकरं 15-16 वर्षाचे झाले, जागा घेतली. नाही 7 म्हणजे 10-11 वर्षाचे होते. 10च्या आतमध्येच होते तेव्हा जागा घेतलेली आहे. आणि पोरं जेव्हा 15-16चे झाले तेव्हा मी बांधकाम केलेलं आहे. म्हणजे साधं बांधकाम पत्र्याचं. अजून काय करायला पाहिजे बहिणीनं, तुम्ही सांगा बरं. एकली बाई काय करन. लेकरं एवढे मोठे, सासू सासरे होते त्या टायमाला. आता नंतर तर बेचारे नाहीत. आता काय करायचं, परी सगळंच बघत होतं ना. दुसरं काय करणार, खाया प्यायचंच ना. हे असे त्या बी टायमाला बहिणींनो, त्या पण टायमाला हे लेकरं लहान होते, दूध पेते हे लेकरं. त्या पण टायमाला मी लोकांचे कामं करून यायचं दिवसभर. आणि रात्रभर आमची नातेवाईक होती ती झंपर शिवत होती. तर मी ती त्या नातेवाईक होत्या आमच्या, त्यांच्याकडे मिशन होती, ते झंपर शिवत होत्या. तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांचे काचं बटणं करायचे. तर मग त्यांना वाटायचं, त्यांना पण 2 पोरं होते, त्यांना वाटायचं की आता ही रंजनाताई आपल्या कामाची आहे. मग म्हणायच्या 4 आणे देत होत्या मला, 4 आणे, एक झंपरला 4 आणे देत होत्या. 4 आणे पण मी म्हणायचे दिवसभर दुनियाचे कामं करून मला 4 आणे भेटतात ना एक झंपरला. तर मग एक झंपराला 4 आणे. तर मी बहिणींनो, मी हे माझ्या नेत्राला झोप असं व्हायचं मला. तरी पण मी 2 वाजतो त्या टायमाला पण मी 2 वाजायला त्यांचे 6-7 झंपर हाफ शिलाई करून द्यायची. म्हणजे 8 झंपरापर्यंत. मग 8 झंपरापर्यंत मग 8 झंपराचे 2 रुपये यायचे. तर 2 रुपये आज 200 सारखे येतात. आज 2 रुपये 200 सारखे येतात. आज 200 सारखे नाही, म्हणजे 800 सारखे पण म्हणा आता या संधीला. तर बघा, तेवढं मी दुःख काढून, कधी नाही दुःख मानून, दुःख आहे तरी दुःख नाही मानून हे करत राहिले. अजून काय करायला पाहिजे तुम्ही सांगा बहिणींना. आणि जरा लेकर थोडे 7-8-10 वर्षाच्या आतमध्ये झाले तर काम तर माझे तेच काम. पण मी केलं ना पसाभर काहीतरी, एवढी तरी जागा घेऊन ठेवली ना त्या टायमाला. आता ती लाखावर जागा आहे.
त्या टायमाला एवढी तरी जागा मी करून ठेवली ना. हा, तुम्ही 2 मजली बांधा, 3 मजली बांधा, 4 मजली बांधा. हा, एखादा मजला राहायला घ्या, 2 मजले भाड्याने द्या. भाडं आलं तर तिकडून तिकडे बँकेला द्या. हा, आमचं काय, आमचं काय. त्यांनी म्हणायचं आमचं काय नाहीये, ह्याने म्हणायचं आमचं काय, सामनेवाले म्हणायचं आम्हाला काय. मग काय मला आहे का सगळं? मला आहे का बहिणी नसतात? तुम्ही मला कमेंट करून सांगायलाच पाहिजे. भावाने बहिणीने भाषेने तुम्ही मला कमेंट करून सांगायलाच पाहिजे. मग कुणाचं आहे सांगा तुम्ही. आणि अजून बी म्हणते की मी बांधकाम करते, फक्त तिथं तुम्ही आता पोराची सही लागते ना. पोराची सही असली तर देणार. तर मला कशी देणार हो तुम्ही सांगा बहिणींना. मला कसे काय देणार? बँक आता लोन देते, बँक आपल्याला जागा ठेवून कागद ठेवून आपल्याला बँक लोन देते या. मग मला कसं कोण देणार मला तुम्ही सांगा बरं. आता मी काही लई हे आहे का, म्हणजे मी काय लई 30-40 वर्षाची आहे का ती मला लोन देते मी लई काम करून फेडणार आहे. आता आता दुसरे थोडंसं मी म्हणते मी काम करून मी हप्ता फेडते, 15-16 हजाराचा हप्ता फेडते मी. म्हणते ना मी तुम्ही हप्ता फेडू नका. नाही हप्ता मी पण फेडायची काहीच गरज नाही. 1 मजला राहायला घ्या, 1 मजला भाड्याने द्या. 1 मजल्याचं भाडं बघा, एक रूम म्हणलं तरी 4 रूम होत्यात. त्या म्हणजे 1 रूम 1 किचन 1 रूम 1 किचन म्हणलं तरी 4 जागा होती या. मग 4 जागेचं भाडं बघा 7-7 हजार म्हणलं तरी बघा ना किती भाडं होतं या. 7-7 हजार म्हणलं तरी भाडं बघा. हे 14 ते 14, हे 14 आणि ते 14, 2 जागेचं 14, 2 जागेचं 14, किती भाडं. मग आता तेवढ्याचं 2,000 टाकून 30 हजाराचा हप्ता नाही जाणार का तुम्ही सांगा. हे नुसतं माझ्या मनात खेळत आहे म्हणून मला झोपच लागत नाही. वीडियो देख रहे कितने मिनट का हो रहा है? तन में 12 मिनिट कितना 20 मिनट का करू क्या? करो. हाँ, 20 मिनिटाचा व्हिडिओ करते ताई मी. तर मग आता कर्ज पाणी केलं तर मी म्हणते ना मी त्या घरावरच कर्ज फेडते. तुम्ही फेडू पण नका. बरं राहा तरी तिथं जाऊन राहा तरी. आता हे असे भाडे कवर भरणार हो. आता बघा हिवडुल्या घर येतं, हिवडुल्या घरांना 8-8 हजार रुपये भाडं. तुम्ही सांगा मग काय कमवून नुसतं भाड्यालाच घालायचं का? बघा आता दिवाळीच्या नंतर जरी बांधकाम आपलं कुठून तरी पैसे आणले आपल्याकडलं काय इकडून तिकडून आपल्या पाहुण्याकडून 2-1 लाख आणि 10-12 लाख 13 लाख जरी काढले आणि आपण 2-3 लाख दुसऱ्याकडून आणले तरी 15 लाख होते. 15 लाखात भरले नाही का 2 मजली होतंय ना. 2 मजली होतंय ना बहिणींना. मग 2 मजले आपलं खाली राहायचं, वरचं भाड्याने द्यायचं. नाही जमत का? स्वतःची शानपट्टी चालवते, मग स्वतःची शानपट्टी चालवतात तर मग करा ना, करा राहा. हप्ते मी फेडते. मी तर बघा सगळ्यांना सांगते मी हप्ते फेडते. तुम्ही फक्त 2 मजली करा, 1 मजला राहायला हे करू आणि 1 महिना 1च मजला भले जाऊ द्या. 1 मजल्यात येतेत ना. अजून 2,000 टाकले तर 30 हजार होतेत ना. 30 हजाराचा हप्ता फेडू ना आपण. मी हप्त्याची जिमा घेते. मी अजून कुठं काम करते. आता बघा हे काम तर ढेकर येत होते. आता हे काम तर हे बघा हे आता सोडलं होतं, जागा नाही म्हणून हे काम सोडलं होतं. मग आता वापस घेतलं हे काम. मग हे होतंय 10-12 हजाराचं. मग बस झालं ना. काय करायचं आपल्याला? जास्त तरी काय करायचं बहिणींनो? जास्त तरी काय करायचं तुम्ही सांगा बरं. जास्त कमवून बी काय करायचे? जे आपल्याला आपले मनगटात बळ आहे, आपले हे मनगटात बळ आहे तेवढंच करायचं. या मनगटाच्या पुढे नाही जायचं आपण. जेवढी आपल्या मनगटात ताकद आहे तेवढंच करायचं आपण. जास्त नाही करायचं. 10 वेळेस मी तेच सांगते, 10 वेळेस मी तेच सांगते, तरी पण कोणी ऐकायला तर क्या कर रहे फॅन लगाया. हाँ
अरे या कुमकुम उड़ जाएगा. नहीं उड़ता. उडतंय. उड़ेगा तो देखतो. आ? मग काय करायचं बहिणींना, माझं कुणी ऐकायला तयार होत नाही. आ मग बायकाचं ऐकतात तर बायकाचं तरी ऐका ना बाळांनो, बायकाचं तरी ऐका. मला आनंदच आहे त्यांचं ऐकलं तरी. त्या काही चांगलं सांगतात ना सांगायचं तर. बरं त्यांचं कामच आहे बघा, माझं म्हणणं आहे त्यांचं काम आहे सांगायचं बस. सगळं ऐकत आहे तुमचं, मग तेवढंच का नाहीत ऐकत तुमचं, तुम्ही सांगा बरं. हा नुसता माझ्यावर दोष ठेवायचा, नुसता माझ्यावर दोष ठेवायचा. कवर मी दोषामध्ये राहू तुम्ही सांगा. नुसती खसून जाते हो मी. पुरी रात्र झोपत नाही. आता हे बघा व्हिडिओ काढते म्हणून व्हिडिओच्या नादी आहे मी कशी तरी. व्हिडिओच्या नादी आहे मी कशी तरी. म्हणून बहिणींनो मला सपोर्ट करी जा. तुम्ही जर सपोर्ट केला तर माझं काहीतरी होईल भलं गरिबाचं. लय मेहनत केली बहिणींनो मला. मी आता जर रडायला लागले ना तुम्हाला लय वाईट वाटन, पण मी माझं इथं सगळं जपून ठेवायला लागले. माझ्या हृदयामध्ये मी जपून ठेवायला लागले. देवापुढं मी रडत बसायचे. असं वाटतंय बहिणीला कशाला त्रास द्यायचा, वाईट वाटन बहिणीला. म्हणून मी तरी बी 5-6 टाइम रडलेच मी, नाही का. 5-6 टाइम मी रडले तरी बी. तर काय करू बहिणींनो सांगा बरं तुम्ही. जरा मला कमेंट करून तरी सांगा मी काय करायला पाहिजे. जरा माझ्या संग बोला ना बहिणींनो. लट होते बहिणींनो. लाईक करा. काय म्हणतात रे बाबा ते, लाईक करा. आणि दुसरं काय म्हणतात रे, सबस्क्राईब करा. बोलता येत नाही मला परी बोलते. हसता तुम्ही नाही का, हसत जाऊ द्या. मी असं काय पण बोलते ना तुम्ही हसत जा. तुम्हाला तेवढंच बरं वाटत नाही का. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, अजून काय करा, सपोर्ट करा. अहो 2-4 दिवसांनी यूज नाही यायलं काय, माझं आयडी बंद पडलं असं का बहिणींनो सांगा तरी मला. मग गेलेल्या 15 दिवसात लय चांगले झालं बघा. मी लय खुश झाले. तुम्हाला नाही का मागल ते म्हणलं मी लय खुश आहे. लय यूज चांगले येत होते. म्हणलं माझं आता काहीतरी बनतंय नाही का, चांगलं काहीतरी बनतंय. पर्याय नाही बघा, काही माझीच नजर लागली का काय काय माहिती. माझं व्हायलाच पाहिजे बहिणींना. मी एवढी आशा धरून बसलेली आहे ना. म्हणजे आशा धरून का बसलेली आहे माहिती आहे का तुम्हाला. एक तर कामं सोडत मी स्वयंपाकाचे. आता कधी कधी जाते. आज गेलते बघा मी ते येडो मी चालले त्याच्यावर त्या येडोवर मी असे 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 चालले त्या येडोवर. मी टाकन बघा. त्या दिवशी मी एक येडो टाकलाय ना माझ्या कामामधला. मी आता ते येडो एक काम म्हणजे चालण्याचा आहे चालण्याचा. तर मग मी तुम्हाला उद्या टाकन ते येडो. दुपारून टाकू. हे आता सकाळून टाकते आणि ते दुपारून टाकते येडो. आता हे कुंकाच्या झाल्या ना मग हळदीच्या भरते. ते वडभरणचं करायचे ना उद्या. बांगड्या, हळद, कुंकू, वाटी, करंडा, हिरवा कपडा, नाडा ते टाकून उद्या करायचे. ते उद्या दाखवून तुम्हाला. आता हे आता खाली आहे ना दाखवता येत नाही ना. ते हे दुसऱ्या पोराकडे ना मी आता काल धरून मी इकडंच आहे. दुपारी गेले होते मी. एक इडो पण छोटासा एवढासा काढाय खाली. मी नाही टाकलं ते इडो. मग किती टाकावं लागतं तिडव ते पण माहित नाही. ते तरी सांगा ना. आता मला काय माहिती हो किती व्हिडिओ टाकायचे काय करायचे. तरी मी टाकत राहते. मग किती मेन किती टाकायला पाहिजे ते तरी ते लिहून पाठवा ना. किती व्हिडिओ टाकायला पाहिजे. नाही तर उगाच कुटाणा व्हायचा नसलेला. आधीच हसतात माझ्यावर. ए बंद कर फॅन बंद कर. अभि
व्हिडिओ भी बंद कर बहिणीनं दम दम बोल रही ना मी बोलायले माझ्या बाबाला बाबा मला माफ करा, माझी चुकलं हुकलं माफ करा, काय भी असलं तरी मला माफ करा, मला सुधरून सांगा, मैं अनाड़ी है, अनपढ़ है, मेरी पढ़ाई लिखाई नहीं हो गई, इसके लिए तुम समजून घ्या. आता याच्यापुढं काय बोलू. आणि बहिणीला सांगते सपोर्ट करा मला. हे बंद करा अभि, बंद करा आता.